नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा नवीन व्लॉगमध्ये. ह्यो असा डे 4 आणि फायनली उज्जैन दर्शनसाठी आम्ही आज निघतोसो. कालचं जर तुम्ही डे 3 चो व्लॉग बघितला तर कळला की उज्जैनमध्ये रात्री येऊन आम्ही भस्म आरतीचा दर्शन घेतला. रात्री म्हणजे पहाटे, आणि त्याच्यानंतर झोपलो. तर ह्यो असा आता डे 4. आम्ही फ्रेश झालो, आंघोळ वगैरे सगळी केली. आता निघतो खाली जाऊ. आता खैसर जातो आणि काय काय दर्शन होता तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघता. गाडी पार्क केलेली आहे कालच रात्री. पण आता विषय काय, उज्जैन दर्शन आम्ही गाडीयन घेऊचो ना, आणि कोणी पण इलात तरी गाडीयन घेता नाही. त्याचं कारण या की ट्रॅफिक खूप असतं आणि हयसर ई रिक्षा आहेत सगळीकडे. ई रिक्षान जर तुम्ही फिरलात ना तर 500 रुपयेमध्ये तुमका तो रिक्षाने फिरवतलो. तो तुमका पूर्ण माहिती पण देतलो मंदिराची. 5-6 मंदिरा फिरवतलो आणि 3 तासात पूर्ण आणून सोडतलो. मग सगळं म्हणजे आमका शोधूची गरज लागणार ना, म्हणून कायम गाडी पार्किंगमध्ये अशी लावली ना येऊन. आता गाडी काढूचो ना जोपर्यंत उज्जैनमधून जातलो तोपर्यंत पूर्ण रिक्षानच फिरतो. ती बघा ही रिक्षा आधी ही आम्ही बुक केला. पूर्ण आमका गाईड ते सगळं सांगतले माहिती वगैरे. मग उतारलो आणि पहिल्या स्थळार येलो, महर्षी संदीपनी आश्रम. आता ह्या आश्रमची स्टोरी आमका त्यांच्यानी सांगितली की कृष्ण भगवान मथुरावरनं हयसर विद्या शिका गेलेले. 14 विद्या 64 कला. तर ती ही प्लेस असा. त्यात आतमध्ये शिवलिंग पण असं, स्वयंभू शिवलिंग वगैरे काय काय दिसतात ती बघूया. गर्दी असा बऱ्यापैकी. आणि थोडंफार हयसर आता फिरतो. भगवान श्रीकृष्ण बलराम सुदामा विद्यास्थल. गोमती कुंड असा बघा. कसं आहात. आता श्रीकृष्णाद्वारा शिकी गई आहे 64 कला आहे. ही सगळी बघूक मिळतली आमका. आता आतमध्ये गेलो काय पूर्ण असं हे कॉरिडॉर असावे बघा. दाखवते आता एक एक. पहिली कला असा ना गीत, त्याच्या बाजू हय बघला. तर दुसरी कला वाद्य, त्याच्यानंतर तिसरी थैसर नृत्य. म्हणजे अशा प्रकारे टोटल 64 कला श्रीकृष्ण हयसर शिकलेले. असा पुष्पास्तरण बघलात, फोटोत बघलात की कळतं. आता बघा ते हार वगैरे बनवतात, म्हणजे कळलं ना खयचे कला होते ते. असे 64 कला होतात. सगळे तर दाखवू शकले ना, मी बघताय आता काय काय बघू गावतात ते. हयसर तक्षण म्हणजे सगळं लाकूड काम, आणि त्याच्या बाजूक वास्तुविद्या बघितलात तर वास्तू कशी बांधतात ती म्हणजे कळलं ना तुमका. थोडक्यात सिव्हिल इंजिनियर म्हणा. आता ही 64 कला. आता ती जुनी जी शिक्षणाची पद्धत होती ती अशी होती बघा. 64 कला वगैरे सगळं म्हणजे शिकत ऑलराऊंडर असा ना तसा होत. आता ना, आता एकच कला खयची तरी एक धरा आणि करा. रोबोट बनायचं असत आमका. टू वर्क इन अ कॉर्पोरेट जॉब. 64वी कला असा नाव काय असा व्यायामिक, म्हणजे थोडक्यात आताच्या भाषेत जिम. आता 14 विद्या दाखवते. आणि त्याच्यानंतर तर्क म्हणजे लॉजिक, कल्प धर्मशास्त्र. वा. निरक्त इटिमोलॉजी, ज्योतिष, ॲस्ट्रॉनॉमी. हे सगळे कला आहेत. व्याकरण, छंदशास्त्र. ही कसली शिक्षा, टीचिंग्स. टोटल 14 विद्या आहे बघा. ही बघा वेद, त्याच्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि हे वेदांग. अशी ही मिळान सगळी 14 कला. आता आम्ही मॉडर्न ह्युमन. तुका किती कला येतात? तुका किती कला? 14. तुका रे नाही 28. म्हणजे मस्करीत चालला. पण कळला ना आमका आता जास्त काय माहीतच नाही. नावं पण घेऊ कठीण ती वेदांची. आता निघालो आता दुसऱ्या प्लेसवर. अशा आमका 5-6 प्लेस करूचे रिक्षामधनं. आता बघूया दुसरी प्लेस पण दाखवतो. अभी हम लोग जो आए हैं ना, इस टेम्पल को कहते हैं मंगलनाथ मंदिर. ठीक है, मंगल ग्रह का जन्म स्थान, जन्मभूमि माना जाता है. इस प्रकार से 9 ग्रहों के स्वामी है. ठीक है, स्कंद पुराण में उल्लेखित मंदिर है. स्कंद पुराण के अवंती खंड में इस मंदिर का उल्लेख आता है. स्कंद पुराण में उल्लेख क्या आता है कि भगवान शंकर ने शिव जी ने राक्षस अंधकासुर का इस स्थान पर वध किया था, यानी उसको मारा था. ठीक है, पृथ्वी ऐसे 2 भागों में डिवाइड हो गई. फिर पृथ्वी के गर्भ में से बालक के रूप यानी कि बच्चे के रूप में मंगल ग्रह का जन्म होता है. ऐसी मान्यता यहाँ के भाषा में आती है. ठीक है, अब आपने एक टेम्पल सुना होगा जो नासिक में है, शनि शिंगणापूर. बराबर.
शनि देवता का टेम्पल है। शनि देवता एक ग्रह है और एक ग्रह का एक ही काम होता है, क्या काम होता है? दंड विधान का। इस प्रकार से शनि देवता का कार्य दंड विधान का है। उसी प्रकार से ये जो है ये पूरे 9 ग्रहों के स्वामी कहलाते हैं और इनके 21 प्रकार के कार्य हैं। 21 प्रकार यानी कि 21 टाइप्स ऑफ वर्क। 21 प्रकार के कार्यों के अंदर बहुत सारी चीज़ होती है। सबसे बड़ा जो इनका मोस्ट काम होता है वो होता है भूमि लाभ। भूमि लाभ का क्या काम है मंगल का? क्योंकि ये खुद धरती पुत्र हैं, है ना, धरती से प्रकट हुए हैं मंगल भगवान, तो धरती पुत्र है, तो भूमि लाभ सबसे बड़ा इनका कार्य है। दूसरा जैसे वाहन दुर्घटना जो होती है, एक्सीडेंटल केसेस जो होते हैं, उसके अंदर जो है कि इनका बहुत लाभकारी रहता है दर्शन, ठीक है। इनके दर्शन से ये चीजें सुलभ होती है। इसके अलावा 21 टाइप्स में और क्या होता है, जैसे शादी विवाह में रुकावट आना, बच्चा बच्ची में, नौकरी व्यापार व्यवसाय में रुकावट आना, ठीक है, अच्छे करियर के लिए, ऐसी बहुत सारी चीजें होती है जिसके लिए इनका दर्शन किया जाता है, ठीक है। जिस प्रकार से शनि देवता को दान स्वरूप क्या अपन अर्पित करते हैं, काली तिल या तेल का हम लोग लगाते हैं, उस प्रकार से इनको यहाँ पे लाल चीज़ों का दान लगाया जाता है। लाल चीज़ों के अंदर मूंगा वगैरह और कूड़ा लाके वो ऐसे बहुत सारी चीज़ चढ़ती है। मंदिर समिति वाले इसके बारे में आपको निःशुल्क पूरा जानकारी बताएं, वो आप खड़े रहकर समझ लीजिए। धन्यवाद। हे बघा आम्ही आता मंगलनाथ मंदिरमध्ये गेलो घेतला। हे बघा या मंगल ग्रहाचा जन्मस्थान मानला जाता। तुम्ही खायचा पण शिव मंदिर बघितलं ना, तर शिव मंदिरात कायम बाहेर नंदी असतो, काय ना सगळ्यांना ह्याचा आता मंगळ ग्रहाचा शिवरूपी मंदिर असा ना, थंयसर मेंढी असा या बघा, मेंढी थंयसर नंदी नाही। आतमध्ये दर्शन झालेलं आहे, खंयच्या पण गर्भगृहात शूट वगैरे करणं बरोबर वाटणार नाही आता, थंयसर दर्शनाक असतो तर दर्शन केलेलाच बरा, त्यामुळे मी बाहेरचाच दाखवतो। बाकी दर्शन आमचं झालेलं आता होईनं निघतो। हो गए भैया जी दर्शन। अभी नेक्स्ट मंगलनाथ मंदिरचं दर्शन झालेलं आणि आता आम्ही चाललो सिद्धवट मंदिर। यहाँ से कितना दूर है? 1.5 किलोमीटर। देखिए सर, अभी हम लोग आ गए सिद्धवट मंदिर पे। सिद्धवट मंदिर ये यहाँ पे एक्चुअली प्राचीन टेम्पल है। पार्वती जी के हाथ का लगाया हुआ वट वृक्ष यहाँ पे है। वट वृक्ष आप समझते हैं ना, बड़ का पेड़, बराबर, वो यहाँ पर है। जिस प्रकार से आपने यूपी में एक, बिहार में एक प्लेस सुना होगा गया जी नाम से, तर्पण तीर्थ माना जाता है, तर्पण करने के लिए जनरली लोग आते हैं। उसी प्रकार से यहाँ पे भी तर्पण के लिए लोग आते हैं। भारत के अंदर 4 वट वृक्ष हैं, उसमें से एक वट वृक्ष यहाँ पे जो कि पार्वती द्वारा स्थापित मिलते हैं और मेनली तर्पण के लिए माना जाता है। इसके अलावा जनरली लोग जो होता है यहाँ पे काल सर्प दोष का पूजन होता है। उसके अलावा जो पितृदोष वगैरह जो होते हैं उसके लिए भी पूजन यहाँ पे किया जाता है। ठीक आहे। हे बघा ह्या आता वटवृक्ष जा पार्वती देवीन स्वतः लावलेला असं मान्यता असं। नाग बघा, हो बघा जितो नागा। आता पुढच्या मंदिरात दिलो श्री स्थिरमन गणेश मंदिर। ना तुमका ह्या कार्ड देतलो, ह्या कार्ड मध्ये जेवढे पॉइंट असतात तेवढे ते फिरवतात, समजला। 500 रुपये वगैरे घेतात, पूर्ण 3-4 तास फिरान होता। म्हणजे कसं त्यांना माहीत असतं ना लोकेशनवर आपण लवकर पोहोचतो या कारणाने। आता शेवटी आम्ही कालभैरव मंदिरात येऊन पोहोचलो। कालभैरवची माती थोडी आमका सांगतले दादा भैया, बोलिए। देखिए भैया, अभी हम लोग आ गए काल भैरव मंदिर पे, ठीक है। नगर के द्वारपाल या नगर के सेनापति हैं, हाँ। मानसिक प्रकार के देवता हैं, ठीक है। इनके दर्शन के बिना आपका जो उज्जैन का यात्रा है वो भी अधूरा माना जाता है, ठीक है। पहली चीज़ है। दूसरी चीज़ ये है कि 2 प्रकार के भगवान को भोग लगाते हैं, एक होता है सात्विक भोग, एक होता है तामसिक भोग, ठीक है। सात्विक भोग में क्या चढ़ाते हैं, फूल प्रसाद इत्यादि जो चीज़ें रहती है वो भगवान को चढ़ती है। मैं आपको और भी बता दूंगा इसके बारे में। कालभैरवच्या दर्शनासाठी लाईनमध्ये राहिलो आता, हा घेतला नजरवट्टू वगैरे। नजरवट्टू जो असतो ना तो घराकडे लावतो जास्त करून। माझ्या घराकडे आपलं नवीनच घर असताना मी अजून लावलं नाही, तो हैसून मी तो नेतला। भैरव मंदिर हैसून दिसता, लाईन असा पूर्ण किती वेळ लागतो आता कळताला। लाईनमध्ये 15-20 मिनिटं झाली रवाना। आता जबरदस्त गर्दी आहे, म्हणजे ना उज्जैनमध्ये येईल तर महाकाल आणि त्याच्यानंतर कालभैरव हैसर प्रचंड गर्दी असते, गर्दी भयंकर असते। साधारण 1.5-2 तास तरी जातले। आता अर्धा तास झाला लाईनमध्ये उभं, अजून बाहेरच असतो। महादेव महादेव बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, नमः पार्वती माते, हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, छत्रपती
हे बघा दर्शन झालेलं असं आमचं पूर्ण आणि आता आम्ही सर परिसरात उभे असतो. मी मुख्य लाईन असा ना थंयसर भयंकर गर्दी असता ते नाही जाऊ भेटत. बाकी आता तुम्ही ह्या परिसरात वगैरे बसा शकता. भैया जी ने हमको बहुत मदद किया. अभी 4:30 बज गए. बहुत घुमा है. थैंक यू भैया जी. मित्रांनो तर आता रूमवरनं निघालो, खाली वगैरे गेलो आणि परत एकदा म्हटलं महाकालेश्वराचं दर्शन घेऊन जाऊया. तर परत एकदा लाईनमध्ये उभं राहिलो आणि आतमध्ये जाऊन पूर्ण दर्शन घेऊन गेलो. हे बघा पुढ्यातच असा. तर म्हणजे मन भरणार नाही. तुम्ही सर 2-3 रात्र जर राहलात ना तर दिवसातनं 3-4 वेळा तरी जातालाच कारण दर्शन खूप कमी वेळ होता ना म्हणून लोक परत जात. रात्रीचे 10 वाजलं. आम्ही सध्या उज्जैन मार्केट फिरतो सो म्हणजे सगळे मंदिरांचं दर्शन घेतलं नाही म्हटलं 7-8 मंदिर आम्ही फिरलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता जरा मार्केट फिरतो. मार्केटमध्ये काय काय भेटतं वगैरे बघतो. एवढी दगदग नाही, आरामात सगळं शांत चाललं असं. नंतर जातो रूमवर. बघा आता डमरू घेऊ थांबलो सो डमरू बघूया बरे गावतात तर म्हटलं घेतोय मा पिशा मग क्वालिटी जरा बरी वाटलं. आता रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत. मार्केट थोडं फिरलो, थोडी शॉपिंग केली, थोडं जेवण वगैरे केला. आता जातो रूमवर, झोपतो. खूप झालेला ही व्हिडिओ मी हैसरच संपायचोय. असे व्हिडिओ तुमचा बघत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कळला मा?